टीम तेजस 11 आणि त्यानंतर टीम प्लेयर्स ग्रुप बी मध्ये वळतोय। ग्रुप बी मधून पहिला संघ आई एकविरा नारंगीचा संघ, दुसरा संघ टीम जेसीसी ग्रुप सी मध्ये वळतोय। ग्रुप सी मधून पहिला संघ क्वालिफाय होणारा रेहांत दुर्गेश 11 संघ, त्यानंतर दुसरा संघ टीम सायबा ग्रुप डी मध्ये वळतोय। ग्रुप डी मधून पहिला संघ आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारा ज्याने अतिशय गोलंदाजीमध्ये प्रभावित करून सोडला एक यंग टॅलेंटने भरलेला संघ टीम सायबा बी, आणि त्यानंतर या अगोदरची पाचवी मॅच अर्थातच क्वालिफाय होणारा टॉप 12 मध्ये जाणारा संघ जेकेसीसी अर्नालाचा संघ आपल्याला पाहायला मिळतो। चालू असणारा सामना एकीकडे हितांश 11 अर्नालाचा संघ आहे तर दुसरीकडे एसराज वॉरियर्सचा संघ। दोन सलामीवर बॅटर, एकीकडे हितेश म्हात्रे दुसरीकडे अक्षय पाटील। दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे। हितेश म्हात्रेला आपण पाहायला गेलं तर उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणून देखील आपण नेहमीच पाहतोय, एक महाराष्ट्र पोलीस दलातील एक व्यक्तिमत्व। सामन्याला सुरुवात जावेद मंसुरी आणि अतिरिक्त खेळाडू विनंती असेल दोन्ही संघाचे आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू हितांश 11 अर्नाला अतिरिक्त खेळाडू पाठवा, यस प्लीज रिक्वेस्ट असेल। सामन्याला सुरुवात पंच लेट्स प्लेचा इशारा द्या। सामना चालू। ग्रुप ई मधील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय एसराज वॉरियर विरोधामध्ये हितांश 11 अर्नालाचा संघ। पहिला चेंडू पंच आमच्या दिशेने वळतात, अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धावेने सुरुवात, धावेंचा श्रीगणेश केला जातोय। टीम रिव्ह्यू घेतला जातोय, यस आमच्या टेक्निकल टीमला देखील या ठिकाणी संपूर्ण त्या इनिंग मध्ये खेळाडूंनी ह्याची देखील माहिती घेऊन ठेवायची आहे। टीमला संपूर्ण त्या इनिंग मध्ये एक रिव्ह्यू असेल ह्याची देखील माहिती घ्यायची आहे। आमच्या सोबतीनं विनंती असेल मनीष घरात आपण जोडायचं आहे। आपला देखील एक मोठा फॅन फॉलोविंग आहे आणि एक फनी कमेंटेटर म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं आगरी समालोचक मनीष घरात, विनंती करतो आपल्याला पुन्हा पुन्हा आपण या सोबतीनं जॉईन व्हा। यस थँक्यू डीजे। वाईट अतिरिक्त धावेने धावेंचा श्रीगणेश होतोय। आमच्या सोबतीनं मनीष घरात जोडले जातील। यस मनीष, ग्रुप ई मधील पहिला सामना कसं वाटतंय? जबरदस्त, एकदम खतरनाक। तुम्ही बघू शकता 5-6 करोड पब्लिक बघायला आहे आणि खिडकीमध्ये तर अजून 1-2 करोडच अजून आले नाही। आणि गोलंदाजी मार्कवर आहे जावेद मंसुरी, बघूया कुठला बघायचा आहे। खुरप्याचा तिथं बॉल टाकलेला आहे, तेवढं चांगलं पटका आणि खतरनाक असं क्षेत्ररक्षण। धावसंख्या झाली ती एक चेंडू 1 धाव, चांगलासा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 1। जबरदस्त अशी गोलंदाजी करतात जावेद मंसुरी
गोपचारपाड्यातले खतरनाक असे गोलंदाज आहेत. धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 1 धाव. चांगला असा मारण्याचा प्रयत्न पण बॅटची कडा लागून 1 धाव. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 2 धावा आणि स्ट्राईकला ते आता अक्षय. मृदुल सर नक्कीच 2 सलामीवर बॅटर एकीकडे हितेश म्हात्रे. आतापर्यंत एक थोडीशी आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न, परंतु दुसरीकडून अक्षय पाटील संथ गतीने सुरुवात केली जाते. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धाव घेतली जाते. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 3 धावा धावफलकावर. हितेश म्हात्रे पुन्हा एकदा तोच प्रयत्न. 2 खेळाडूंना चेंडू जातोय भेदून सीमारेखावर. 4 धावा. हितेशने खाली सुकट न बॉलवर मारली उपट. कडक चौका. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. थोडासा फंबल होतोय का. निर्धाव चेंडू. हितेश म्हात्रे आक्रमकतेचा सितारा म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं तो एकीकडे हितेश म्हात्रे, दुसरीकडे अक्षय पाटील. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 7 धावा धावफलकावर. हितेश अशी बॅटिंग करतो म्हणजे पहिलाच तो गरम होऊनच आलेला नुसतं त्यांनी बॉल बघितला का उपट्याच मारायची. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज अनिकेत कांबळे चॉक्सी. जर्सी नंबर 07. MS धोनीचा मोठा फॅन बेस असणारा हा खेळाडू. पहिला चेंडू आखुडी टप्प्याचा चेंडू. काय घडेल यावेळेला. प्रत्येक डगआउट मधून खेळाडूंचा हात डोक्यावर जातो. अर्थातच थोडक्यात वाचला असेल चौकार. सिंगल धाव. धावसंख्या झाली ती 9. चांगला असा पटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. खतरनाक अशी गोलंदाजी चॉक्सी यांची. बघूया आता षटकातील 3रा चेंडू घेऊन चॉक्सी. आणि पंच बघूया काय डिसिजन देणार. पंचांचा निर्णय आता त्यांनी रिव्ह्यू वगैरे घालवलेला आहे पहिल्याच वाईटवरती, तर रिव्ह्यू वगैरे भेटणार नाही तुम्हाला आता. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा धावफलकावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहतोय. लोअर फुलटरचा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता बॅटच्या रडारमध्ये. यावेळेला चेंडू येत नाही. सिंगल धाव. अक्षय पाटील गेल्या वर्षीचा सीझन आपण पाहायला गेले तर एक प्रभावित करून सोडलं होतं. DCC नवापूर सारख्या संघामधून खेळत असणारा हा खेळाडू. 2च संघ नवापूर गावातून बिलॉंग करतात, परंतु आज हितेश 11 अर्णाला सारख्या संघामधून 2 सलामीवर बॅटर म्हणून नेहमीच ज्यांच्याकडे पाहिलं जातं. काय क्षेत्ररक्षण आहे. चांगले एफर्ट. टाळ्या वाजल्या जातात क्षेत्ररक्षणासाठी. नेत्रदीपक क्षेत्ररक्षक केलं जातं. सिंगल धाव. धावफलकामध्ये पुन्हा एकदा ॲड. 5 चेंडूंचा पहिला खेळ. 11 धावा धावफलकावर. चॉक्सी यंदाच्या सीझनमध्ये त्याच लहरामध्ये पाहायला मिळतोय. चांगला आतापर्यंत प्रभावित केलंय. VPL सारखी स्पर्धा असेल, APL सारखी आगाशी प्रीमियर लीग असेल. बफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली जाईल का. हा नाचा कॉल दिला जातोय, परंतु निर्धाव धाव. पुन्हा एकदा पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ होत असताना 11 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर. गुड्डू. मुज्जूचा भाऊ गुड्डू. धावसंख्या झाली ती 11. 1 चेंडूने 11 धावा आणि स्ट्राईकला ते अक्षय. नाही ते सॉरी वाईट. जीवराजे पक्षी उडून या गेला. वाईट. धावसंख्या झाली ती 12. 1 चेंडू 12. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न पण 1 धाव. जबरदस्त खतरनाक असा सुपला शॉट मारलेला होता पण 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली ती 13. 2 चेंडू 13 धाव आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते गुड्डू. आणि आता स्ट्राईकला ते अक्षय.
कोण जिंकणार कोण हरणार, डीजे इन द मिक्स स्वप्नील पाटील. चांगला असा पटका मारण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 14, 3 चेंडूंनी 14 धावा आणि स्ट्राईकला हितेश. बघूया आता कुठल्या जातीचा फटका मारणार ते, कोणता शॉट मारतील. ओ बाउन्सर मारले जाता बुमरा स्टाईलमध्ये डायरेक्ट कीपरच्या हातात. नो बॉल. आता फ्री हिट भेटणार आहे. धावसंख्या झाली ती 15. 3 चेंडू 15 धावा. स्ट्राईकला ते हितेश आणि चांगला असा पटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. त्यांनी काहीतरी बघत झालं बिलं मांडलेलं आहे, कारण की एक पण बाउंड्री पास नाही आहे. मारतो उपट्या पण बॉल काय पास होईल नाही. त्यांना काहीतरी सुकट बिकट खाऊन उपट मारावं लागेल बॉलवर. ही उपट मारलेली आहे पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. जीव राजपक्षी उडून या गेला. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. कुरकुरे ब्रँडचे ओनर आलेले आहेत, विपुल कुरकुरे. पाच चेंडू, धावसंख्या झाली 16. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगलाचा पटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण चॉक्सी यांचं. 2 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 16. शेवटचं षटक शिल्लक आणि डीजे इन द मिक्स स्वप्नील. उदानीर झालं न डोफ्याला बाशिंग बांधलं. लड्डू मोत्यानं अवतार घे संचारी देव. ना बॉलरचं नाव सईद, खतरनाक असा गोलंदाज, टॉपचा गुपचरपाडा, मॅन फॉर गुपचरपाडा. ओ गडी बाद. पहिला हादरा का दुसरा? डीजे. आणि मागे अंडापावची गाडी चालू आहे, सौरव अंडापाव सेंटर. तिकडे तुम्हाला भुर्जी, अंडा भुर्जी सगळं भेटणार. कलेजे पेट्या, वदरी, रॉबर्ट आणि त्यांची कामगारांची नावं अशी खतरनाक. रॉबर्ट, दिप्या, लाडू. लाडू म्हणजे अंडापासून लाडू बनवलेला आहे. धावसंख्या झाली ती 17. पोपनी शॉट. धावसंख्या झाली ती 17. आता कुठल्या जातीचा झाला? खुरपा शॉट मारण्याचा प्रयत्न आणि बॉल गेला वरती. सुक्या बावडीत जीव दिलेला आहे. धावसंख्या झाली ती 17. रचित पाटील यांनी इथे यायचा एक स्टेजवरती लाईट चालू करायची आहे. इलेक्ट्रिशियन रचित पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक आणि टॅप मारण्याचा प्रयत्न, बघू काय होते. नाही, पंचांचा निर्णय नॉट आऊट. आणि पंच तुम्हाला माहिती आहे एकदम बाहेर इंटरनॅशनल पंचात. मॅन फॉर सफाले कांद्रेबुरे. यापुढील होणारा सामना. थँक्यू. डीजे 2 मिनिटं थांबवतो. यापुढील होणारा सामना, एकीकडे निर्मल सम्राट NCC विरोधामध्ये अष्टविनायक विरार. दोन्ही संघाचे संघनायक आपण या. आदरणीय सन्माननीय दयानंद दादा पाटील यांना मी विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 2 संघ आहेत, एकीकडे निर्मल सम्राट NCCचा संघ विरोधामध्ये
अष्टविनायक विरार. चला या दोन्ही संघाचे संघनायक यश वैती अनिकेत मुळे. ओ काय रे कडाट लाविले. आदरणीय सन्माननीय दयानंद पाटील यांना मी विनंती करतोय आपण या. तसेच प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघानं आपली प्लेयर लिस्ट देखील घेऊन यायचं आहे. टीम साहेबासंघ आपल्याला विनंती असेल आपण थोडंसं साईडला व्हायचं आहे. टॉस की बॉस आहे या ठिकाणी मुज्जू. थँक्यू आमच्या विनंतीला मान ठेवल्याबद्दल. कारण तिकडे 4K व्हिडिओ शूटिंग चालू आहे त्याच्यामध्ये दिसत नाही टॉच उडवताना म्हणून तुम्हाला साईडला गेले. निर्मळ सम्राट यश आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर आहे ते हितेश. मनीष 2 मिनिटं थांबवतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते दयानंद पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातो. एकीकडे प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना एकीकडे अष्टविनायक विरारचा संघ तर दुसरीकडे निर्मळ सम्राट एनसीसीचा संघ आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातोय. MPL असा आवाज येतोय आणि MPL येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मान्यवरांना विनंती असेल आपण आसन व्हा. अष्टविनायक विरार संघ अनिकेत मुळे टॉस जिंकला जातोय. प्रथमतः काय डिसिजन असेल? प्रथम फिल्डिंग करू. येथे येऊन कसं वाटतंय हे MPLचं आयोजन मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5व्यामध्ये आज कसं वाटतंय या ठिकाणी येऊन? MPL तर खूप चांगलीच होते. दरवर्षी आतुरता असते कधी येते MPL. आहे मजा. संघाबद्दल कशा प्रकारची तयारी आहे, कशा प्रकारची रणनीती आखलेली आहे? संघ तर खूप चांगला प्रॅक्टिसमध्ये आहे, टचमध्ये आहे. कमीत कमी 10 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हा होता यंग टॅलेंट वसई तालुक्यातील आपण पाहतोय नेहमीच ज्याला ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन अनिकेत मुले. टॉस जिंकला गेलाय. टॉस जिंकला असता यश वैती तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे. कशा प्रकारचा समोरचा संघ एक यंग स्टारकास्ट म्हणून नेहमीच एक अष्टविनायक संघाला पाहिलं जातं. कशा प्रकारची रणनीती आहे? रणनीती तर काय नाही, जसं आम्ही खेळतो तसंच आम्ही नॉर्मली फ्रीली खेळू. शेवटचा प्रश्न असेल पुन्हा एकदा तोच प्रश्न तुम्हाला देखील असेल. ह्या आयोजनाबद्दल काय म्हणेल? आज MPL मध्ये येऊन कसं वाटतं यश? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्ही तर एंट्री करणार नव्हते खरं तर, कारण की आमचे प्लेयरच होत नव्हते. आता लॉर्ड्स आला त्यानंतर पण आम्ही ग्रुपवर टाकलं की एक डमी टीम आहे आपण खेळायची का, तरी आमचे पोरं कोण रिस्पॉन्सच नव्हते देत. पण नंतर थोडं मीटिंग घेतली. मग जेव्हा बोलले की हां सर्व अवेलेबल आहेत तेव्हा मग आम्ही एंट्री केली. तर आम्ही पहिली गोष्ट म्हणजे असोसिएशन मेंबर आणि MPL गुरुदत्त मनवेलपाडवाल्यांचे आभार मानतो की आम्हाला एंट्री दिली. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निर्मळ सम्राट यश वैती. यापुढील होणारा सामना दोन यंगस्टर खेळाडूंमधील फाईट. एकीकडे अनिकेत मुळे तर दुसरीकडे यश वैती. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी असा अहवाल येतो. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय अष्टविनायक विरार संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला. आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर यावेळेला जॉईंट होतील मनीष घरत. मॅच चालू करायची आहे. धाव संख्या झाली ती 6. एक चेंडू 6 धावाने गोलंदाजी मार्कवर आहे ती जतीन. बेधक माराचा गोलंदाज. इंग्लिशमध्ये कॉमेंट्री बोलायला सांगितलं. धाव संख्या झाली ती 7. 2 चेंडू 7 धावाने स्ट्राईकवर आहे चॉक्सी नावाजलेला फलंदाज. काती शॉट मारलेला आहे, म्हणजे मावऱ्याला काती वापरते त्या टाईपची प्लेसमेंट झालेली आहे. गबर कापाला. धाव संख्या झाली ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. चांगलासा पटका. पंच काय थम्सअप 1 धाव. धाव संख्या झाली ती
4 पंच रोहन पाटील, सुशांत पाटील खतरनाक असे पंच. आता IPL मध्ये त्यांची निवड झालेली आहे नुकतीच. फक्त नो आणि वाईट बघायचे 1,00,000 दिलेत त्यांना ॲडव्हान्स. धावसंख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू शिल्लक जतीन यांचा. बघूया हेलिकॉप्टर मॅच मारण्याचा प्रयत्न झाला फाटून. मावरं बाहेर, बोंबील वाकट्या बिकट्या आणि कडक असा चौकार. DJ इन द मिक्स स्वप्नील. डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु आईचा धावसंख्या झाली ती 14 आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते ब्रिजेश नावाजलेले असे गोलंदाज. रिव्ह्यू पाहिजे. स्कोर 14 झाले. आणि तुम्ही बघू शकता DBNचे कॅमेरे एकदम 4Kच्या वरती क्लिअरिटी. आणि ज्यांच्याकडे MB शिल्लक असेल त्यांनी डायरेक्ट किती 1070ची लावा का 20ची. चांगली अशी प्लेसमेंट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण FB कडून. FB डिव्हिलियर्स तुम्ही बघू शकता ग्राउंडमध्ये मनवेलपाड्यामध्ये 17 नंबरची जर्सी घालून. चांगलासा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त. न्यूटी फटका मारलेला होता. धावसंख्या झाली ती 15. जिंकण्यासाठी आता 10 चेंडूंनी 5. जर तुम्हाला 10 चेंडू 5 धावा रोखायच्या असतील तर तो बॉल मोरलीवर कापायला लागेल. म्हणजे 5 बॉल डॉट करावं लागतील तुम्हाला. धावसंख्या झाली ती 16. 9 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. बघूया चॉक्सी. चांगलासा फटका आणि काय होईल आता. आणि जीव राजपक्षी उडून या गेला. लस्सी अंडा पाव सेंटर. जेवणाची सोय मागे चालू आहे, मांडवाच्या मागे. नवरा नवरीने जेवून घ्यायचं आहे. पाणी पड हे माझे गंगे तुला बारीक बारीक पाणी. हल्दीला आलेल्या पाहुण्यांनी मांडवाच्या मागे जेवायचं आहे. जेवणाची सोय चालू आहे. आणि जे येल्लो कलरचे बॅनर लागलेले आहेत त्याला जर बॉल लागला चौकार तर अर्धा किलो कच्चं मटण भेटणार आहे. शिजवायला तुम्हाला घरी जायला लागेल. तर तुम्ही बरोबर त्याच्यावर नेम धरून मारा बॉल. धावसंख्या त्याची 16 आणि 8 चेंडू आणि 4 धावा. 8-4. हो काय बॉल टाकला होता. LBW होता मला तरी वाटते. LBW आउट झाला असता. धावसंख्या झाली ती 17. 7 चेंडू 3. आता तर कमालीची गोलंदाजी करायला लागेल. 7-3. आणि गोलंदाजी माझी बिरजू. शेवटचा चेंडू गेलो शिल्लक आणि गोली शॉट मारण्याचा प्रयत्न. काय गडी बाद. जीव राजपक्षी कल्प्या बेवडे यांचा आत्मा. डोंगरावरी नजर आहे तुझी कोऱ्यावरी. आणि मैदानात कल्प्या बेवडा नावाजलेलं याचं आगमन झालेलं आहे. बोबड्या आणि गोलंदाजी मार्कवर आहेत अबी. आणि आता
6-3. कोण जिंकणार, कोण? जबरदस्त असा सामना. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर 3 चेंडू लगातार डॉट करावे लागतील आणि खतरनाक अशी फिल्डिंग सजवलेली आहे हितांश 11च्या संघाने. चांगलासा मारण्याचा प्रयत्न, काय होते बघूया. धावसंख्या झाली 18, 5 चेंडू आणि 2 धावांचे आव्हान. आणि स्ट्राईकला ती कुड्डू. आणि आता 4 चेंडू आणि 1 धाव. मेरा माँ मेरा टार्झन. कोण जिंकणार? 4 चेंडू 1 धाव. आणि बघूया, जबरदस्त अशी फिल्डिंग सजवलेली आहे. चांगलासा पटका आणि गुरगुटी बॉल जाऊन चौकार. आणि साज 11 वॉरियर जिंकले. होय होय होय.